कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण कामकाजामध्ये अजूनही गतिमानता करावी या उद्देशानं आज या ठिकाणी आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमल महाडिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक आपण घेतली। या आढावा बैठकीमध्ये सद्यस्थितीत चाललेल्या महानगरपालिकेतल्या सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आम्ही तिघांनी मिळून घेतला आणि त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना अजून चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सुद्धा योग्य नियोजन करण्यासाठी आयुक्त मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं। या नियोजनामध्ये एका बाजूला पूर्वीच्या कामकाजामध्ये सुद्धा अजून प्रचंड सुधारणा करणं अपेक्षित आहे, त्याच्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या आणि त्या सूचना देत असताना उद्याच्या 13 तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये दोन्ही आमदार महोदयाने आम्ही आणि आयुक्त मॅडम आणि कलेक्टर आणि त्याचबरोबर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये जे काही मुद्दे आलेत प्रत्येक विभागाशी संबंधित त्या सगळ्या विभागांना अधिक चांगल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय घेतला। मुळात अधिकारी हे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत, मंत्र्यांचं ऐकत नाहीत, आमदारांचं ऐकत नाहीत असा मेसेज संपूर्ण राज्यभर गेलेला आहे। कोल्हापूरमध्ये येणारा माणूस समाधानानं बाहेर जात नाही। हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते हे याच्यापूर्वी सुद्धा राज्यानं देशानं आणि जगानं बघितलंय। प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच तिघांनी सुद्धा ज्या सूचना दिलेत मला असं वाटतंय आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतोय त्याचा रिझल्ट सुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत। आता ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवांबद्दल सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणी पुरवठा विभागामध्ये 7 दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही, याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे, त्याच्या माध्यमातून जे लोक असतील त्यांच्यावरती 8 दिवसात कारवाई होतील। दुसरं, काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली, स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही, जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील, तिथला इंजिनियर असेल, आणखीन कोण असतील, ठेकेदारावर दोष नाही, ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे, त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल। त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल, पाणी पुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल, पार्किंगचा शहरातला विषय असेल, कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, यासाठीचं जी काही बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती आणि कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूरपुरतं मर्यादित राहिलं नाही। ज्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत, सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत, उद्या होणाऱ्या IT पार्कच्या निमित्तानं येणारे लोक आहेत, आपलं आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे झाली आहे, त्यामुळं कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतंय। या सगळ्याला सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत त्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे, त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे। त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू। मूळ मुद्दा यात राहिलेला आहे की प्रश्न दोघांनी विचारला की अधिकारी ऐकत नाहीत, हा मूळ विषय राहिलेला आहे, त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? माझी तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे, अधिकारी ऐकत नाहीत म्हणायची गरज नाही। राईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणांनी सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना करतील आणि ऐकत नाहीत आणि ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही। प्रश्न एवढाच आहे की आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं पाहिजे, आमचं मॉनिटरिंग जे स्ट्रॉंग पाहिजे, आज दोन्ही आमदार महोदयांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं सूचना दिलेत की ज्याचा रिझल्ट हा कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय योग्य पद्धतीने मिळेल। पाण्याच्या प्रश्नावर बरीच चर्चा झाली, आपण जर बघितलं तर पाण्याच्या सगळ्या एकूणच प्रश्नावर राजकारण देखील आपल्याला बघायला मिळते सगळ्या एकूणच। सतेज पाटील यांचं असं म्हणणं आहे की थेट पाईपलाईन योजना जी आहे ती काळमवाडीपासून पाणी आणण्यापर्यंत आहे, वितरण व्यवस्था जी आहे हा एक वेगळा विषय आहे, याकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या टाक्या बांधायच्या होत्या पाणी वितरणासाठी त्या ठेकेदारानं ते काम थांबवलेलं आहे, त्यावर देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये ठेकेदारानं केलेल्या दिरंगाईचा कामातल्या दिरंगाईबद्दल सुद्धा त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला सुद्धा ज्या पद्धतीनं एकूण आम्ही दंड आकारण्यापर्यंत थांबणार नाही तर त्याच्यावरती सुद्धा कठोर कारवाई आम्ही करू, कारण त्या ठेकेदाराची जबाबदारी तितकीच आहे, पण ठेकेदारापेक्षा आमच्या यंत्रणेतल्या लोकांचा सुद्धा दोष तितकाच आहे। पाणी आणणं असेल, पाण्याचं वितरण करणं असेल आणि एकूणच पाणी कुठेही लोकांना मिळण्यापर्यंत अडचण येऊ नये
यासाठीची जी जबाबदारी होती ती आमच्या लोकांची होती. त्यामुळे साहजिकच या तिन्ही गोष्टींमध्ये योग्य मॉनिटरिंग करून ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई आणि या सगळ्या वितरण व्यवस्थेमधले जे दोष असतील मग ते तिकडून येण्यापासून इथपर्यंत असतील आणि इथून शहरात पाणी पुरवठा करण्याबद्दल असेल त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याबद्दलच्या सूचना आयुक्त मॅडमना दिलेत. आयुक्त मॅडम याच्या आठवड्याभरामध्ये त्या सगळ्याचा प्लॅन आमच्या सगळ्यांसमोर सादर करतील आणि त्या प्लॅनप्रमाणे आपण सर्वजण लोकांना राईट सर्व्हिसेस देण्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करू. आपण बैठकीमध्ये म्हटलं की आपण बैठकीमध्ये म्हटलं त्या संदर्भात एक प्रश्न आहे. ग्रामीण भागाला बेकायदेशीर पद्धतीनं आदेश काढून पाणी पुरवठा केला जातोय. जवळपास 1000 पेक्षा बोगस कनेक्शन गेल्या यादी जी आहे ती पाणी पुरवठा विभागात पडले. कारवाई मात्र होत नाही. ही यादी समोर आहे, महापालिकेत यादी पडलेली आहे, पण कारवाई अधिकाऱ्यांच्याकडून होत नाही. आजच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं ज्या काय अनियमितता असतील त्या अनियमिततांना दुरुस्त करण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिलेत. माझी विनंती आहे की ती यादी सुद्धा आमच्याकडे द्या. जर ती यादी चुकीची असेल तर तात्काळ कारवाई आजच्या बैठकीच्या अनुषंगानेच आम्ही निर्देश देतोय. आज द्या, लगेचच्या लगेच आपण सुधारणा करू. आपण बैठकीमध्ये म्हटलं की कोल्हापूरच्या संदर्भातली एकही पॉझिटिव्ह बातमी येत नाही, त्याची खंत वाटते. आम्हाला देखील या बातम्या दाखवताना खंत वाटते, कारण आम्ही ज्यावेळी कॅमेरे घेऊन जातो त्यावेळी लोक येऊन सांगतात की आम्हाला हे प्रॉब्लेम आहेत. एका ठिकाणी 10 लोक गोळा होतात, रस्ते व्यवस्थित नाहीत, खड्डे सगळीकडे पडलेले आहेत. पॉझिटिव्ह बातम्या आम्ही कशा द्यायच्या जर काही पॉझिटिव्ह कोल्हापुरात घडत नसेल? पॉझिटिव्ह बातम्या म्हणजे कोल्हापूरचं आगळं वेगळं असं महत्व आहे. त्यामुळे या सगळ्या कोल्हापूरच्या महत्वाला वाढवण्यासाठी महानगरपालिकेनं इथं राईट सर्व्हिसेस देणं अपेक्षित आहे. या राईट सर्व्हिसेस देण्यामध्ये ज्या पद्धतीनं थोड्याशा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असेल, हलगर्जीपणामुळे असेल, ज्या काही चुका होत होत्या त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे. आज आमच्या सर्वच प्रमुख मंडळींनी, आमदार महोदयांनी सुद्धा याबद्दलच्या सूचना दिलेत आणि त्याचे रिझल्ट आपल्याला निश्चितपणे मिळतील. बांधकामं विकल्याचा आरोप केला विद्यमान आमदारांनी. मनपाच्या जागेवर बांधकामं करून ठेकेदारांनी परस्पर विकल्याचा आरोप केला. याबद्दल काय आपण कारवाई करणार? आज आपण 2 गोष्टींबद्दलची स्पष्टता सांगितलेली आहे. ज्या पद्धतीने डीपी प्लॅनमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवले पाहिजे आणि दुर्दैवानं अशा दुर्लक्षामुळे असेल, अन्य कारणामुळे असेल, जर अशा ठिकाणी काय अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि त्याच्याबद्दल 8 दिवसाचा ऍक्शन प्लॅनमध्ये त्या सगळ्या कारवाई करण्याबद्दलची आपण सूचना दिली. या सगळ्या गोष्टींना काही आम्ही मंडळी सुद्धा जबाबदार आहोत. म्हणजे आम्ही याचा अर्थ राजकीय मंडळी असतो, कारण आमच्या सुद्धा जबाबदारी आहेत की लोकांना आम्ही सगळ्या पद्धतीने योग्य मॉनिटरिंग करणं हे आमचं कर्तव्याचा भाग आहे. पण त्याच्यातल्या सुधारणा होतील. शहराला अपेक्षित असणारं विकासाचं सगळं काम करण्याची जबाबदारी आम्ही आजच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं घेतलेली आहे. मी आज तुम्हाला सांगतो, आज आयुक्त मॅडम इथं आहेत, प्रेसला सुद्धा आहेत आणि याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमल माडिक साहेब सुद्धा या दोघांनी सुद्धा त्या सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्शन्सला संमती दिलेली आहे. पाणी पुरवठ्यामधले दोषी, बांधकामामधले दोषी, छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या आणि साधारणतः सामान्य नागरिकाला ज्यांनी ज्यांनी विनाकारण नाडलं असेल त्या प्रत्येकाच्यावरती कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट दिसतील. चुकीचं काम करण्याचं धाडस या महानगरपालिकेतला एकही सामान्य कर्मचाऱ्यापासून अधिकारी करणार नाही, एवढा निर्धार आणि एवढ्या निश्चितपणानं कमिटमेंट आम्ही आजच्या आढावा बैठकीतून देतो. मी आता तुमच्या समोर आयुक्त मॅडमना सांगतो की त्याच्यात सुधारणा करून जर काही कारवाई करायला लागत असेल तर मॅडम आपण करायला लागेल. या बैठकीमध्ये पण अधिकाऱ्यांना फायर करण्यात आलं होतं. पूर्ण कामाचा त्यांना लेखाजोखा केला. क्षीरसागर साहेबांनी असं म्हटलं होतं की हक्कभंग देखील आणले जाणार. आता हक्कभंगापर्यंत जायला लागलेलं आहे. अधिकारी खरंच काम करतात की नाही, काय नेमकं कुठं चुकतंय देखील? माझं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये ज्या पद्धतीची शिस्त लागायला पाहिजे त्यासाठी प्रशासकीय बॉडी पाहिजे. आमदार महोदय, मंत्री महोदय या सगळ्या मंडळींनी फक्त इन्स्ट्रक्शन्स करायचे, फंड्स द्यायचे, या सगळ्या गोष्टी असतात. दुर्दैवानं मधल्या टप्प्यामध्ये 2 वर्ष 3 वर्ष बॉडी नसल्यामुळे सुद्धा थोडंसं इथलं कामकाज हे सगळ्याच्या सगळं प्रशासकीय पातळीवरती झालं. त्यामुळेच क्षीरसागर साहेब त्या दिवशी जे बोलले ते उद्वेगानं बोलले आणि तो बरोबर मुद्दा आहे. पण आता आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना केल्या त्याचा उपयोग निश्चितपणानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या सगळ्या कामकाजाला गतिमान करण्यामध्ये निश्चितपणे होईल. कुणाचंही लाड आपण करत नाही आहे. आजची बैठक आणि त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया किंवा तुमचा आजचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. छोटासा प्रश्न याच्यातून निसटून गेला. कोल्हापूरच्या वाहतुकीचा जे ट्रॅफिकची समस्या आहे या ट्रॅफिकच्या समस्येबद्दल कोल्हापूरच्या वाहतुकी संदर्भात सन्माननीय क्षीरसागर साहेब आणि अमल माडिक साहेबांनी या ठिकाणी आयुक्त मॅडमना सूचना दिली आहेत.
8 दिवसांमध्ये कोल्हापूरची एसपी आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या बरोबर एक प्लॅनिंग केलं जाईल. पार्किंगच्या सुविधा वाढवणं आणि वाहतुकीला शिस्त लावणं. वाहतूक इतकी वाढली की आपल्याला भविष्यात सुद्धा अजून हे खूपच आपल्याला त्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्याचे रिझल्ट्स देण्याबरोबर त्या रिझल्टच्या माध्यमातून लोकांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ होईल अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. चला, धन्यवाद. ती खरं तर आज त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे उद्घाटन झालं नाही. पण शाळांना परिपत्रक असं गेले की आजपासून ती पाहायला मिळणार. अनेक शाळांचे विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या शाहू कॉलेजचे थांबले होते, पण ती वागणूक काय सुरू झालेली नाही. मुख्यमंत्र्यांची तारीख दिली का सोयी नाही, मुख्यमंत्र्यांचा 2 तारखेला दौरा अपेक्षित होता आम्हाला, परंतु ती वेळ झाली नाही. पण त्याच्याबरोबर ही थोडीशी अशी म्हणजे मुलांना बोलवलं असताना प्रवेश मिळाला पाहिजे होता. पण थोडंसं काय नेमकं आहे बघायला पाहिजे, आपण बघून जाऊ. समन्वयाचा अभाव असला तर तो तात्काळ आम्ही त्याला सूचना देऊ. कारण अपेक्षित असं आहे की मुलांना या सगळ्या वाघनख्यां बघण्यासाठीचं जे काय आपण बोलवतोय त्यावेळेला त्याचं नियोजनही पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग अशा पद्धतीचा तो एकूणच कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे त्याच्या नियोजनात काय अजून अनियमितता असतील तर तात्काळ आम्ही आताच्या आता ह्या बैठक आटोपल्यानंतर सूचना देऊ. राज्याच्या सरकारी रुग्णालयांमध्ये साफसफाईवरून दुरास्थ आहे. रुग्णांकडून यावर संताप व्यक्त केला जातो. 130 कोटींचा निधी मंजूर झाला, पण साफसफाई अद्याप झालेली नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेतल्या स्वच्छतेच्या बद्दलचं जे काही टेंडर काढायचा विषय आहे, पूर्वी एक टेंडरच्या संबंधातला काही कोर्टात विषय होता. त्या कोर्टातल्या विषयाला एका बाजूला उत्तर देणं आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक स्तरावरती या सगळ्याच्या ऑर्डर्स काढण्याबद्दल आपण सूचना दिली. पण रुग्णालयामध्ये अनेक आता कोल्हापूर पासून अनेक ठिकाणपासून परिस्थिती पाहिजे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा ही परिस्थिती नागरिक जे आहेत ते सांगतात. त्याच्याबद्दल आपण सूचना दिली. पूर्वीच्या कामामध्ये ज्या काही अनियमितता त्रुटी होत्या त्यासाठी सुधारित पद्धतीनं टेंडर्स काढतोय आपण. कारण एका बाजूला क्वालिटी मेडिसिन बरोबर स्वच्छता ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे मॅनपॉवर, स्वच्छता, क्वालिटी मेडिसिन आणि मग सर्व्हिसेस यासाठी आमचा जो काय आग्रह आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या 2 महिन्यांमध्ये दिसेल. काय साहेबांच्याकडे प्रलंबित आहे तो प्रस्ताव. साहेबांच्याकडे प्रलंबित आहे. त्याच्याबद्दल उपमुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव गेलेला आहे नगरविकास मंत्री म्हणून. त्याची जे काही निर्णय लागेल त्यानंतर त्याच्यात मार्ग निघेल. आज दोन्ही आमदार महोदयांनी ज्या पद्धतीने इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिले त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये एवढा चांगला दिसेल की निश्चितपणाने लोक आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये चला. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.